कर्जमाफी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय होईल। माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि दिवंगत अजितदादा पवार साहेबांनी पासतानाच हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर आमची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाईल। अगोदर होईल। आता शेवटी अवकाळी हवामान, शेवटी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे, पिकाचे पंचनामे करून लवकरात लवकर पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न राज्याचा कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। लोकसभेमध्ये विधेयक जे आहे जे महिला 33% आरक्षण नामंजूर खरं तर महिला विधेयक हे मंजूर व्हायला पाहिजे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल आपले कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी सांगितले की जूनच्या आधीच शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार आहे। तर याबाबत सध्या राज्यस्तरावर मोठ्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। तर शासनाने बँकेकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्याची सविस्तर माहिती मागवल्यामुळे आता लवकरच मोठ्या निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे 2026-27च्या पीक कर्ज वाटपाचे नियम बदललेले असतानाच आता या कर्जमाफीसाठीचे पात्रतेचे निकष आणि कट ऑफ तारीख काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या निर्णयामुळे नेमकं कोणाला दिलासा मिळणार याची खात्रीशीर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, योजनात्राला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर कट ऑफ आणि तारीख काय असणार आहे? प्राथमिक चर्चेनुसार ठराविक कालावधीपर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज खातीचे विचारात घेतली जाऊ शकतात। यामध्ये 30 जून 2025 पर्यंत थकबाकी असलेले कर्ज खाती पात्रतेत धरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतर घेतलेली किंवा त्यानंतर थकबाकीत घेतलेले कर्ज खाती सध्याच्या निकषात बसणार नाही। तसेच बँकिंग स्तरावर संकेत मिळत आहेत ज्यांनी नियमित कर्जमाफी म्हणजे कर्जफेड करणाऱ्यांसाठी काय असणार आहे तर सरकारकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ देण्याचा विचार देखील चर्चेत चालू आहे। मागील काही आर्थिक वर्षातील बँक रेकॉर्ड तपासून लाभ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अंतिम निकष मात्र शासन निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे। तर कोणत्या गटांना वगळले जाऊ शकतात तर प्राथमिक चर्चेत खालील गटांना लाभातून वगळले जाऊ शकतात ते म्हणजे आयकर भरणारे, काही सार्वजनिक पदाधिकारी, नियमित वेतन किंवा मोठे पेन्शनधारक, इतर स्थिर उत्पन्न स्रोत असलेले लाभार्थी, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, ज्यांचे उत्पन्न चांगले आहे अशा शेतकरी बांधवांचे कर्जमाफी मिळणार नाही, त्यांना वगळले जाणार आहे। तर तांत्रिक पडताळणीची सुद्धा माहिती ते घेतली जाणार आहे। तर यावेळी कर्जमाफी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल डेटावर आधारित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बँक रेकॉर्ड, आधार लिंकिंग, KYC माहिती आणि खात्याची अचूक नोंद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। माहितीमध्ये तफावत असल्यास पात्रता प्रक्रियेत विलंब होऊ शकते। तर संबंधित समितीकडून निकषांचा अहवाल सादर झाल्यानंतर शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतर बँकेकडून माहिती पडताळणी करून तात्पुरती पात्र यादी जाहीर केली जाऊ शकते। यादी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना दुरुस्तीची संधी दिली जाऊ शकते। तर शेतकऱ्यांचे काय लक्षात ठेवावे तर अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती, आधार लिंकिंग व KYC तपशील अद्ययावत ठेवणे उपयुक्त ठरणार आहे। अंतिम पात्रता मात्र शासनाच्या जे निकष असणार आहे त्यावरती अवलंबून राहणार आहे। आपले मंत्र्यांनी सुद्धा, बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं होते की ज्या शेतकऱ्यांकडे बंगले आहेत, गाडी आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। ज्यांना गरज आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा। धन्यवाद।